नमस्कार, मी सोनिया कोकाटे. आपल्या स्टॉलवर तुम्हाला भेटतील वेगवेगळे प्रोडक्ट्स. त्याच्यात पहिले प्रोडक्ट आहे नाभी ऑइल. तर नाभी ऑइल म्हणजे काय ना, की हे ऑइल रात्री झोपताना 2 थेंब नाभीत टाकायचे, बोट बुडवून नाभीभोवती तेल लावायचं, 10 मिनिटं तसंच पडून राहायचं. त्याच्याने होतं काय ना, तर बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते. सेकंडली गॅस असेल, ॲसिडिटी असेल तर ते कमी होतं. मोशन्स क्लिअर व्हायला हेल्प होते. मोशनला जो एक प्रेशर लागतो तो हेल्प होतो यायला. आजकाल सगळी लहान मुलं म्हणा किंवा आपल्याला सगळ्यांनाच मोशनचा प्रॉब्लेम आहे फास्ट फूडमुळे. सो अगदी 5 वर्षापासून कोणीही ते प्रोडक्ट वापरू शकतं. एकदम सिंपल आहे. त्याच्यात तेलाचा बेस आहे, कर्कुमा लवंगा, मंजिष्ठा, त्रिफळा, त्याच्यानंतर कॅस्टर ऑइल आणि साजूक तूप आहे. प्रॉपर आपण प्रिपरेशन्स करून घेतो डॉक्टरांकडनं त्याची. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सप्तधारा. आता हे तुम्ही अमृतधारा तर ऐकलंच असेल, तर त्या अमृतधारामध्ये अजून वेगळे 4 घटक म्हणजे वेलची म्हणा, दालचिनीचं इसेन्स ऑइल, असे अजून 4 वेगळ्या प्रकारचे हर्बल्स ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचा उपयोग होतो सर्दीसाठी, सायनससाठी किंवा डोकेदुखी आहे, पोटदुखी आहे तर रोल ऑन आहे ते बेसिकली. जिथे दुखत असेल तिथे फक्त रोल ऑन करून लावायचं. थ्रोट इन्फेक्शन असेल तर खूप सुंदर प्रकारे थ्रोट इन्फेक्शन क्लिअर होतं याने. त्याच्यानंतर आपलं एक युनिक प्रोडक्ट आहे आपलं, ते म्हणजे आपली घोंगडी पट्टी. जसं गुडघेदुखी आहे, तळपायची जळजळ आहे, टाचा दुखतात, काही लोकांचे पोटऱ्या दुखतात किंवा त्याच्यात गोळे येतात, वाताने त्रास होतो किंवा कधी आपला हातपाय वगैरे मुरगळतो. डेली यूज म्हणजे ना, की आपले पाय जे आहेत म्हणजे काल्फ आहेत, पोटऱ्या, त्यांना बांधू शकतात. त्याच्याने होतं काय ना, की घोंगडी असल्यामुळे ज्या भागाला आपण बांधतो त्याला जस्ट रॅप करून ठेवायचं, जसं आपण क्रेप बँडेज रॅप करतो. त्याची मी दाखवते, तुम्हाला हवं तिथे घेऊन तुम्ही लावू शकता. तर घोंगडी असल्यामुळे तेवढा भाग थोडा वॉर्म होतो. वॉर्म झाल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. आणि दुसरी गोष्ट, त्याला एक फील असतो. आपण म्हणतो घोंगडी टोचते, पण घोंगडी टोचत नाही. तर हे ना आपल्या पूर्वजांचं एक सुंदर कल्पना म्हणू शकता, की आपण बघितलं आपले पूर्वज पणजी वगैरे घोंगडीत जाऊन झोपले की त्यांना बरं वाटायचं. तर द रिझन की ते सतत बॉडीला ॲक्युप्रेशर करतं. जसं आता आपण ॲक्युप्रेशरसाठी जॅपनीज थेरपीमध्ये म्हणा किंवा चायनीज थेरपीमध्ये आपण जे डॉक्टर हिल्सचे चप्पल वापरतो किंवा ते रोलॉन्स वगैरे फिरवतो हातावरती वगैरे, त्याच्यात पण ते ॲक्युप्रेशरच करतं. पण त्यापेक्षा छोटं मायक्रो ॲक्युप्रेशर आपल्या पूर्वजांनी शोधलेलं, ते म्हणजे घोंगडी होतं. तर याच्यावर झोपल्याने होतं काय, की सतत बॉडीला ॲक्युप्रेशर होतं, मसल्समधलं स्ट्रेस रिमूव्ह होतं आणि नॅचरली विदाऊट एनी ऑइल किंवा मेडिसिन हे आपलं दुखणं कमी करतं. सोबत ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं, ते पण अगदी नॅचरली. आणि काही समजा कोणाला ऑनलाईन हवं असेल तरी मिळून जाईल. हां, तुम्हाला आपण ऑनलाईन कोणताही प्रोडक्ट ऑनलाईन पाठवू शकतो, अगदी भारतभर पाठवू शकतो. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे 8097767274.